नवरे काका, मला अर्जंटली निघावं लागेल, माझ्या वडिलांना बरं नाहीये. अदिती मॅडम, ऑफिस संपायला अजून 25 मिनिटं आहेत. नवरे काका, मला आत्ता निघायचंय, अर्जंट आहे खूप. नाही, तुम्ही नाही जाऊ शकत. नवरे, काय बोलताय तुम्ही? थोडी तरी माणुसकी दाखवा. नाहीतर काय नवरे, सांगते ना ती वडील आजारी आहेत म्हणून. मग नंदिनी मॅडम, पण कंपनीचे काही नियम आहेत. कसले नियम? आणि नको ते वेळी तुमचे नको ते नियम लादू नका आमच्यावर. त्या दिवशी अविनाश सरांनी काय सांगितलं हे आठवतं ना तुम्हाला नवरे? आणि आऊना आणि सरांना काय सांगायचं ना ते आम्ही सांगू. अदिती तुझा. अदिती मॅडम, मी पण येतोय तुमच्यासोबत. हा जा जा, जय तूही जा. म्हणजे तिला मदत करेल ना तो. हो. नाही जय सर, तुम्ही नाही जाऊ शकत. नवरे काका, मी ऑलरेडी हाफ डे जो घेतलाय ना तो कन्सिडर करा. चला आदिती मॅडम. व्हेरी गुड. हॅलो हॅलो काकू, अदिती बोलतीये. काकू, आम्ही ऑफिस मधून निघालोय, विरारला जातोय. का अचानक? अण्णांची तब्येत खूप बिघडली. अरे देवा, जास्त काही नाही, अजून काहीच माहित नाही आणि नेमकं काय झालंय ते तिथे गेल्याशिवाय नाही कळणार. बरं बरं, लवकर पोचा आणि तिथे गेल्यावर कळवा. हा काय ते? हो, ठेवते मी फोन. आणि काकांना सुद्धा सांगा. हो हो सांगते. अदिती, मला सांग, वहिनींनी नक्की काय सांगितलं तुला? नीट असं काहीच सांगितलं नाही जय. अण्णांना श्वास घ्यायला खूप त्रास होतोय असं म्हणाल्या आणि खूप घाबरल्या होत्या त्या. आणि त्या घरी एकट्याच आहेत. अण्णा, आता कसं वाटतंय? अजून त्रास होतोय का तुम्हाला श्वास घ्यायला? हा, तुम्ही बोलू नका तुम्ही बोलू नका. बरं वाटेल ना तुम्हाला आता. पण अण्णा, तुम्हाला अशी अचानक कशी काय धाप लागायला लागली? बघितलत ना, म्हणून मी यांना सांगत होते की दिवसभर घरभर फिरत राहू नका, जरा आराम करा, स्वतःच्या रूम मध्ये राहा. पण नाही, जळलं माझं मेलीचं कोण ऐकतंय? घरात काही किंमतच नाहीये मला. अहो, काय करताय? लागला की नाही फोन? अगं तेच तर करतोय, पण फोन लागतच नाहीये. आता काय करायचं? बघितलं ना अण्णा, हे असं होतं. मग नाही, म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाहीत ना की मग असा सगळ्यांना त्रास होतो. बघा ना, लवकर लागतोय का फोन? अण्णा, वहिनी, काय झालं अण्णांना? अगं, मला ना काही कळतच नाहीये ग. म्हणजे ना मगासपासून त्यांना हा असाच काहीतरी त्रास होतोय. म्हणजे मी खूप काही उपाय केले माहितीयेत का? दादा, डॉक्टरांना फोन केलास का? अरे तेच तर करतोय, पण फोन लागतच नाहीये. अरे पण मग हॉस्पिटलच्या लँडलाईन वर कर ना. अरे पावसामुळे कदाचित ती लँडलाईन पण फेल झालेली दिसते. लागतच नाहीये फोन. 1 तास झाला मी ट्राय करतोय. दादा, 1 तास अण्णांना बरं वाटत नाही आणि तू, अरे अण्णांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं ना दादा. जय, अरे आम्हाला पण काळजी आहे अण्णांची. हा, नाही ठेवतोय आम्ही पण लक्ष. नाही बघ वहिनी, मी